ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. "अहो, किती वेळ तुम्ही अशा फेऱ्या मारणार आहात?" असं म्हणते आता सायली अर्जुनला येऊन. चैतन्य भाऊजींची वाट बघताय का?" तर मग आता अर्जुन म्हणतो, "हो, मी त्याला सांगितलं होतं की खुणाच्या दिवशी आश्रमाजवळ कोणते कोणते फोन डिव्हाइसेस ऍक्टिव्ह होते त्याची लिस्ट घेऊन ये," असं म्हणतो अर्जुन. "अजून आला का नाही हा?" असं म्हणतो अर्जुन. "आलो आलो फायनली," असं म्हणतो आता चैतन्य. "हे घे," असं म्हणतो आता चैतन्य अर्जुनला. तर आता चैतन्य म्हणतो 13 जानेवारीच्या दिवशी जे टॉवर्स आहेत त्या टॉवरशी कनेक्टेड असलेल्या सगळ्या मोबाईल्सची लिस्ट आहे असं म्हणतो तो. तर आता अर्जुन वाचतो ती लिस्ट आणि दिल थाम के बैठिए असं म्हणतो आता चैतन्य. मतलब खडे रहिए क्योंकि हम लाए है एक और स्पेशल चीज असं म्हणतो चैतन्य. स्पेशल नंबरची स्पेशल इन्फॉर्मेशन असं म्हणतो आता चैतन्य. तर आता ती लिस्ट सुद्धा बघतो अर्जुन. साक्षीचाच नंबर असं म्हणते आता सायली. म्हणजे खुणाच्या रात्री साक्षीकडे एक नाही तर 2 फोन होते असं म्हणते आता सायली. एक्झॅक्टली असं म्हणतो अर्जुन. साक्षीचा एक फोन आश्रमाच्या बाहेर बंद झाला होता तर दुसऱ्या फोनचं लोकेशन आश्रमाच्या आत दाखवतंय असं म्हणतो अर्जुन. बाकी आता पुढच्या 10 दिवसात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सत्य सगळ्यांसमोर आणणार. साक्षीच्या खोटेपणाच्या जाळ्यात ती स्वतःच अडकणार असं म्हणतो अर्जुन. फॅन्टॅस्टिक असं म्हणतो अर्जुन. आणि आता एक चॉकलेट खातो. कालचे त्यांनी मांडलेलं असतं ना त्यातलं एक चॉकलेट तो आता खातो. एक काम सक्सेसफुल झाल्यामुळे. आज ह्या चॉकलेटचा गोडवा काही वेगळाच आहे असं म्हणतो अर्जुन आता ते चॉकलेट खाऊन. तर आता इथे दामिनीची केबिन दाखवलंय तर आता साक्षी म्हणते म्हणजे त्या रात्री मी आश्रमात होते याचा पुरावा अर्जुनला सापडलाय. ओ माय गॉड, आता काय करायचं मॅम असं म्हणते साक्षी. कबूल करून टाक असं म्हणते आता दामिनी. काय असं म्हणते आता साक्षी. तर आता दामिनी म्हणते विलासचा मर्डर झाला त्या रात्री तू आश्रमात होतीस हे कबूल करून टाकायचं. इतके दिवस कोर्टात खोटं बोललोय त्याबद्दल माफी मागायची. ओ बाई तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय त्या अर्जुन सुभेदारकडनं पैसे खाल्लेत की काय असं म्हणतो आता महिपत. अहो 2 वर्षापासून माझी मुलगी घसा खरवडून ती सांगती की त्या रात्री ती आश्रमात गेलीच नाही आणि तुम्ही तिला आता खोटं ठरवणार. मॅम मी काय म्हणतेय हे जर असं केलं ना तर मी साक्ष फिरवल्यासारखं होईल आणि ह्याचे खूप गंभीर परिणाम होतील असं म्हणते साक्षी. फाईन लागेल तुला जो तुला आधीही लागलाय असं म्हणते आता दामिनी. आणि जो फाईन तू आधी भरलायस. पण अर्जुनने जर हे प्रूव्ह केलं की तू तुझ्या दुसऱ्या नंबरमुळे की तू आश्रममध्ये होतीस आणि तू खरं सांगितलं नाहीस तर तुला जन्मठेप होईल आणि मीही वाचवू शकेन की नाही हे मला माहित नाही असं म्हणते आता दामिनी. ओ बाई असं नको ना बोलू. तुम्हाला अजून एक बॅग भरून पैसे आणून देतो. नाही ती द्याच तुम्ही आता. कारण तुम्ही जे हे काय तुम्ही लपवलंय माझ्यापासून त्याने मानसिक ताप झालाय ना मला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तर मी लावणारच आहे. पण आता विषय पैशांचा नाहीये. साक्षी तुला कळतंय मी काय सांगतेय? नीट शांतपणे ऐक. अर्जुननी जर कोर्टात तुला हे विचारलं की विलासचा मर्डर झाला त्या रात्री तू आश्रमात होतीस का तर म्हणायचं हो मी आश्रमात होते पण विलासचा खून मी केलेला नाही. कळतंय असं म्हणते आता दामिनी. तर आता इथे रात्र झालेलं दाखवलंय आणि मग आता सकाळी होते. तर आता इथे डायनिंग टेबलवर प्रिया प्रताप कल्पना आणि अन्नपूर्णा आजी बसलेले असतात. तर आता पूर्णा आजी म्हणतात प्रताप हे पत्रकार असे धावून येतात ना वाटतंय की हे प्रश्न करणार आहेत की हल्ला करणार आहेत. काय नाही ग असं म्हणतो आता प्रताप. आता केसचा निकाल जवळ आलाय ना म्हणून त्या दामिनीने अर्जुनवर चिखल पेक करायला सुरुवात केली आहे. मी सांगतो तुला हे पत्रकार सुद्धा तिनेच पाठवले असणार. तर आता कल्पना म्हणते ह्या केसचा निकाल कधी लागतो असा झालाय मला. तुम्हा सगळ्यांना किती मनस्ताप होतोय ना असं म्हणते आता प्रिया. आणि आता हे लांबून सगळं सायली आणि अर्जुन ऐकत असतात. बापरे आणि अर्जुन केस हरल्यावर तर किती त्रास होईल असं म्हणते आता प्रिया. अगं असं म्हणते पूर्ण आजी. मला वाटतं ना अर्जुनने ह्या केसमधून माघार घ्यावी तरच पुढची सगळी नाचक्की टळेल. तर तेवढ्यात सायली येते म्हणते कसं आहे ना प्रिया हे असे विचार त्याच माणसाच्या मनात येतात जेव्हा हरण्याची भीती असते. पण माझी खात्री आहे आम्ही जिंकणारच आहोत आणि हे तुलाही माहिती आहे. मी सगळं हे सगळ्यांच्या काळजीपोटी बोलते असं म्हणते तर प्रिया. तर आता सायलीने अर्जुन एकमेकांना बघून हसतात. तर आता प्रिया म्हणते काल त्या पत्रकारांनी केवढा धुमाकूळ घातला म्हणून सगळेजण किती अस्वस्थ आहेत बघा असं म्हणते प्रिया. बघतेस ना सगळे किती अस्वस्थ आहेत ते असं म्हणते ती. तर आता अर्जुन म्हणतो पूर्णाजी मॉम डॅड माझ्या प्रोफेशनमध्ये ते होतच राहतं आणि दामिनी आता घाबरली आहे. तिला टेन्शन आले की ती हरणार आहे म्हणून ते हे असं काहीतरी करते. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. या गोष्टींना आपण फक्त इग्नोर करूया. पण अर्जुन तुझ्या ना आतापर्यंतच्या कुठल्याच केसेसना दुर्लक्ष करावं लागलं नाही कारण त्यातली कुठलीच केस आपल्या घरापर्यंत पोहोचली नव्हती.
ही केस असं म्हणते आता कल्पना. तर मग आता अर्जुन म्हणतो ही केस पण फक्त 10 दिवसापर्यंतच तुमच्या आयुष्यात राहणार आहे. आणि मग सत्य काय आहे ते तुमच्या समोर येईलच. आणि तोपर्यंत गुन्हेगारांचे हे जे काही खबरी आहेत ना, त्याने एकच सांगेन, अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार पासून सावध राहा. अर्जुनचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस तर वाढतच चाललाय असं म्हणते आता प्रिया. हा खरंच केस जिंकला तर आता कोर्ट दाखवले तर तिथे कोर्टामध्ये अर्जुन आणि चैतन्य एकमेकांशी बोलत असतात. तर आता इथे दुसरीकडे प्रिया, नागराज वगैरे बसलेले असतात, महिपत वगैरे. तर आता प्रिया नागराजला वाटते आज कोर्टामध्ये अर्जुन काहीतरी मोठाच बॉम्ब फेकणार आहे, मोठाच बॉम्ब फोडणार आहे तो. महिपत आणि साक्षी बरोबर आपली चिता जळायला नको. हे बघ, दामिनीच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही आहे. सो रिलॅक्स असं म्हणतो नागराज. तर आता रविराज सुद्धा येतो तिथे. बाबा, आज अर्जुन कोर्टात काय बोलणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का असं म्हणते आता प्रिया. नाही म्हणजे तुमची केसवर चर्चा होत असते ना. एक सिनियर म्हणून मी नेहमीच त्याला मदत करत असतो, पण आम्ही एकमेकांना डिटेल्स नाही सांगत असं म्हणतो आता रविराज. एथिक्स पाळतो आम्ही. तर आता इथे महिपत दामिनीला म्हणतो, हा अर्जुन सुभेदार त्या केसमध्ये इतकं डोकं खुपसून बसलाय म्हणजे ह्याला कागज वगैरे काहीतरी सापडलाय का? तुम्ही जे सगळं लपवता ना त्यामुळे हे सगळं तुम्हाला सहन करायला लागलंय आणि ही वेळही आली तुमच्यावर असं म्हणते आता दामिनी. आणि बघते आता ती पण अर्जुनकडे. तेच असेल, अर्जुन जो वार करणार आहे तो पेलण्याची माझी आधीच तयारी झाली आहे असं म्हणते आता दामिनी. त्यामुळे गप्प बसा आणि मला हे काम करू द्या असं म्हणते दामिनी. तर आता जज साहेब येतात आणि सगळेजण थांबतात. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी असं म्हणतात जज. तर आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, वात्सल्य आश्रम मर्डर केस किती गुंतागुंतीची आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक हिअरिंगमध्ये मी साक्षी शिखरे यांनी लपवलेली एक गोष्ट बाहेर येते. विलासचा खून सुद्धा साक्षी शिखरेनेच केलाय. ही सुद्धा अशीच एक लपवलेली गोष्ट आहे असं म्हणतो अर्जुन. तर मग आता दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट सुभेदार यांनी फक्त स्वतःचं ओपनिंग स्टेटमेंट द्यावं. केसचा निकाल सांगायच्या भंत्यात त्यांनी पडू नये. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात जज. आणि तसंही अर्जुन सुभेदार हे प्रत्येक हिअरिंगला काही ना काही खोटं सांगून साक्षीच्या बाबतीत एक गोंधळ क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. पण 2 वर्षापासून साक्षीचा विलास मर्डर केसमध्ये किंचितही संबंध आहे हे सांगणारा एकही पुरावा त्याने अजून कोर्टात दिलेला नाही आहे असं म्हणते दामिनी. ह्याचं उत्तर मी देशमुख ॲडव्होकेटना नक्कीच देईन असं म्हणत होता अर्जुन. मला मिस साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. थँक्यू मिलाड असं म्हणतो आता अर्जुन. तर आता साक्षी विटनेस बॉक्समध्ये येऊन थांबते. वेलकम बॅक मिस साक्षी शिखरे अँड अगेन सेम एलिगेंटली टू रेस्ट. पण आज ज्वेलरीमध्ये काहीतरी कमी दिसते मला असं म्हणतो आता अर्जुन. येस, एसचं पेंडंट असलेलं लॉकेट तुम्ही नाही घातलंय असं म्हणतो अर्जुन. तर आता साक्षीला पूर्वीच्या गोष्टी आठवतात. कसा अर्जुनने तिचं एस पेंडंट बघितलेलं असतं, ती दाखवलेली असते ना मग एस पेंडंट, आणि मग त्यांनी मॅच करून बघितलेलं असतं. ते सगळं तिला आठवतं आता. तुम्ही तुमच्या वकिलांचं खूप ऐकता ना असं म्हणतो अर्जुन. त्यांनीच तुम्हाला सांगितलं असेल, नको बाबा, परत लॉकेट घालून जाऊ नकोस म्हणजे हा परत विचारेल. तर आता दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ॲडव्होकेट सुभेदार यांनी आत्ताच्या रेफरन्सनी प्रश्न विचारावा असं म्हणते दामिनी. मागचं काहीतरी काढून टोमणे मारू नयेत असं म्हणते दामिनी. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतो आता जज. थँक्यू म्हणते दामिनी. ओके मी लॉर्ड. ॲडव्होकेट देशमुखांना बरीच घाई झालेली दिसतीये, वेळ कमी आहे ना त्यांच्याकडे असं म्हणतो अर्जुन. नो प्रॉब्लेम मिस साक्षी शिखरे, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. हा प्रश्न मी तुम्हाला बरेचदा विचारलाय, आज पुन्हा एकदा विचारतो. विलासचा खून झाला तेव्हा 13 जानेवारी 2023 ह्या दिवशी तुम्ही आश्रमाच्या आत गेला होता की नव्हता असं म्हणतो अर्जुन. तर आता साक्षीला काय बोलायचं ते समजतच नाही. ती बघतच राहते आता दामिनीकडे आणि आता दामिनी तिला इशारा करते. तर आता दामिनीने तिला सांगितलेलं असतं ना की जर अर्जुनने तुला कोर्टात विचारलं की विलासचा खून जेव्हा झाला त्या रात्री तू आश्रमात होतीस का, तर म्हणायचं हो मी होते, पण मी विलासचा खून केलेला नाही. तर म्हण असं म्हणते आता दामिनी तिला लांबून. तर अर्जुन बघतो आता पाठीमागे आणि हसतो. तर आता प्रिया सुद्धा बघते तिच्याकडे. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय ना असं म्हणतो अर्जुन. तिथे का बघताय तुम्ही असं म्हणतो तो. आणि एवढं का विचार करताय? ह्या आधी तर तुम्ही कोर्टात कॉन्फिडेंटली म्हणत होता ना की मी वात्सल्य आश्रमाच्या आत कधीच गेलेली नाहीये.
फक्त एकदा गार्डनपर्यंत गेली होती, पण त्यानंतर आश्रमाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकलेली नाहीये मी, असं म्हणत होता अर्जुन. आज कसला विचार करताय तुम्ही? पुन्हा विचार करताय? पुन्हा विचारतो तुम्हाला मी. विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही वात्सल्य आश्रमाच्या आत होता की नव्हता, असं म्हणतो अर्जुन. तर आता परत आठवतं साक्षीला कसं तिने गोळी छाटलेली असते त्या विलासवर. ते सगळे क्षण तिला आठवतात. कसं झटापट झालेली असते आणि ती जी गोळी जाऊन विलासला लागलेली असते. मी मी असं म्हणते आता साक्षी. बोला बोला असं म्हणतो अर्जुन. मी खुनाच्या रात्री आश्रमात गेले नव्हते, असं म्हणते आता साक्षी. तर आता दामिनी एकदम घाबरते आणि तिला एकदम त्रास होतो, कारण आता तिला माहित असतं की अर्जुन पुढे जाऊन प्रूव्ह करणार आहे ते म्हणून. तर आता ती आणि महिपत दोघेही चिडतात आता साक्षीवर. आणि मग आता साक्षी म्हणते, अर्जुन सुरुवातीपासून तुम्ही मला तोच प्रश्न परत परत का विचारताय? कन्फर्मेशन असं म्हणतो अर्जुन. कन्फर्मेशन मिस साक्षी. कारण तुम्हाला जर तुमची साक्ष बदलायची असेल तर तुम्हाला चान्स मिळायला हवा ना, असं म्हणतो अर्जुन. आय डोंट वॉन्ट टू बी अनफेअर यू नो, असं म्हणतो अर्जुन. मला माझं उत्तर नाही बदलायचं आहे, असं म्हणते आता साक्षी. तर आता खूप खुश होते सायली आणि महिपत आणि दामिनी मात्र खूप घाबरतात. ग्रेट, फॅन्टॅस्टिक, गुड असं म्हणतो आता अर्जुन. आणि चैतन्य पण खूप खुश होतात. बरं मला तुमचा फोन बघायला मिळेल का, असं म्हणतो आता अर्जुन. कशासाठी, असं म्हणते साक्षी. ऑब्जेक्शन युअर ऑनर, असं म्हणते आता दामिनी. मिस्टर अर्जुन सुभेदार इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलतायत, ते कोर्टाचा वेळ वाया घालवतायत, असं म्हणते आता दामिनी. मी लॉर्ड, मी जे काही म्हणतोय ते ह्या केससाठीच आहे आणि ते महत्वाचं आहे, असं म्हणत होता अर्जुन. मला फक्त साक्षी यांचा मोबाईल बघायचा आहे आणि डोंट वरी मी साक्षी, मी त्यातले तुमचे प्रायव्हेट फोटोज किंवा चॅट्स नाही बघणार आहे, असं म्हणतो अर्जुन. ते मला अजिबात बघायचं नाहीये. मला फक्त तुमच्या हँडसेट बघायचा आहे प्लीज, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीला तिच्या आश्रमातली ती बाई म्हणते की काय फायदा आहे आता अर्जुनला फोन बघून साक्षीचा. बरोबर म्हणते दामिनी, असं म्हणते आता ती बाई सायलीला. आणि खून साक्षीने केला आहे हे अजून अर्जुन सिद्ध का नाही करत आहे, असं म्हणते ती. मी लॉर्ड, असं म्हणतो अर्जुन. मी साक्षी शिखरे, प्लीज कोऑपरेट, असं म्हणतात जज. तर आता फोन म्हणून मागतो आता अर्जुन. तर आता साक्षी आपला फोन देते अर्जुनला. थँक्यू, असं म्हणतो तो. मला वाटलं होतं तसंच आहे, महागडा हँडसेट. एकदा तुमच्या मोबाईलवर फोन करून बघू मी, असं म्हणतो अर्जुन. जस्ट अ मिनिट, असं म्हणतो अर्जुन. स्पीकर, असं म्हणतो तो. तर आता रिंग जातीये, असं म्हणतो तो फोन लावून. कमाल आहे, रिंग तर जातीये, पण माझ्या हातात जो हँडसेट आहे त्यावरून जात नाहीये. पण तरीही रिंगचा आवाज येतोय कुठून तरी, असं म्हणतो अर्जुन. इथेच कुठेतरी असेल, पण कुठून, असं म्हणतो तो. चैतन्य, तुला कळतोय का कुठून आवाज येतोय तो, असं म्हणतो अर्जुन. तर आता महिपत तो फोन काढतो आणि आपल्या हातात घेतो साक्षीच्या पर्समधून. आय गेस इथे मागे येतोय, असं म्हणतो होता चैतन्य. तर आता इथे महिपत मात्र फोन घेतलेला असतो साक्षीच्याने आपल्याकडे ठेवून घेतलेला असतो. अर्जुन कोणाचा नंबर डायल करतोय, असं म्हणतो आता रविराज. तेच कळत नाहीये बाबा, असं म्हणते आता प्रिया. तर आता अर्जुन जातो महिपत तिकडे. निवळ मूर्खपणाच दाखवलाय प्रेक्षक हो, म्हणजे यांचा फोन सायलेंटवर पण नाहीये. रिंगटोन लावून ठेवली ही बाई, पकडली जाणार तरीही. खूप बेकार दाखवलंय हे. ह्यांना केस बंद करायचंय म्हणून केवढा फास्ट दाखवतायत आणि ते पण अर्धवटच दाखवतायत सगळं. एवढं फालतू तर क्रिमिनल असू नाही शकत ना की रिंगटोन लावून येतील कोर्टामध्ये. म्हणजे बावट दाखवलंय साक्षीला खरंच, पण तिला स्टार्टिंगला खूप स्मार्ट आणि इंटेलिजंट दाखवलं होतं. पण 10 डेजमध्ये संपवायची आहे ना केस, म्हणून काहीही दाखवतायत आता. तर आता अर्जुन म्हणतो, महिपत शिखरे तुमचा फोन वाचतोय, तुमच्याकडे एक फोन आहे तो वाचतोय, असं म्हणतो अर्जुन. द्या इथे, असं म्हणतो अर्जुन. तर आता जज नोंदणी करून घेतात. तर आता अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिखरे हा तुमचा फोन आहे. मिस साक्षी शिखरे हा तुमचा फोन आहे? हा, खोटं बोलण्याआधी विचार करा, असं म्हणतो अर्जुन. कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी एका टेलिफोन कंपनीकडून ऑलरेडी घेतलेत, असं म्हणतो अर्जुन. सो मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, हा तुमचा फोन आहे, असं म्हणतो अर्जुन. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सरंजामेला न्यूज बघताना दाखवलंय आणि त्याच्यामध्ये असं असतं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने साक्षीच्या खोट्या पुराव्यांचा पर्दाफाश केलाय. पण ह्या विलास केसचा इन्चार्ज असलेले सरंजामे इन्स्पेक्टर आता संशय वाढवतायत. तेवढ्यातच तिथे अर्जुन सायलीबरोबर येतो आणि म्हणतो, सरंजामेला ह्या फाईलमध्ये तुझ्या सगळ्या इलिगल कामांची लिस्ट आहे, पुराव्यांसकट. ऑफिसर सरंजामे काही लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असं असतं आता न्यूज चॅनलवरती. तर ते बघत असतो आता सरंजामे.
तुला जर आमची साथ द्यायची आहे तर दे, नाही तर तुला ड्रामा करावा लागेल असं म्हणत होता अर्जुन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.